सामाजिक प्रश्न बाजूला व टोमण्यांचे सत्र जे सुरू आहे ते अजूनही सुरू आहे। त्याचा आम्हाला कंटाळा आलेला आहे। त्यांच्या टीकेला उत्तर देणे आम्हाला योग्य वाटत नाही। काही सुचले नाही म्हणून बोलणार, आम्ही मोठा हातोडा मारला आहे या आविर्भावात ते आहेत एवढा अहंकार राजकारणात योग्य नाही। येणाऱ्या काही दिवसात महानगरपालिका निवडणुकीत ते कुठे आहे हे त्यांना स्वतःला शोधावे लागेल व 100% मुंबई हातातून जाणार। यासह अन्य बाबींवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमार्फत टीकास्त्र सोडत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। यंदाही सांगितलं, एवढा अहंकार राजकारणामध्ये योग्य नाही, परंतु अहंकारी राजाला दुसरं काही सुचत नाही, बाकी सगळं चिल्लर आहेत असं समजण्याची ती त्यांची प्रवृत्ती आहे। त्यामुळं या अहंकारपणाचा हा रास झालेला आहे आणि भविष्यामध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्येच जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या टायमाला ते कुठं आहेत हे त्यांना स्वतःला शोधावं लागेल। शंभर टक्के जाणार मुंबई हातातून। मुंबई हातात कशी राहणार? तुमच्याकडे कार्यकर्ते राहिलेले नाहीत, तुम्ही आजही कुणाला भेटत नाहीत, आजही त्या कार्यकर्त्याला बळ देत नाहीत। कार्यकर्ता कसे निवडणूक लढवणार? आता आम्ही जे उठाव केला तर आमच्याकडे जवळपास 55 ते 57 नगरसेवक हे आमच्या बरोबर आहेत असलेल्या पैकी, आणि म्हणून आता त्यांना निवडणुकीमध्ये उमेदवाराची शोधाशोध पासून ही तयारी करावी लागणार। समताच दिसत नाही, फार धुसफूस सुरू आहे, इच्छुकांची भरमसाठ संख्या आहे, कसं करणार? एक तुम्ही पहा की ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आता होणार आहे त्या ठिकाणी इच्छुकाची गर्दी कुठं होते? तर ती शिवसेनेकडे होते, ती भाजपकडे होते, बाकी इतर पक्षाकडे इच्छुक उमेदवार भेटत नाही अशी त्यांची अवस्था आहे। याचा संकेतच असे आहेत की आम्हाला शिवसेना किंवा भाजप बरोबर जायचं। राहिला प्रश्न काही कुरबुरीचा, महाराष्ट्रामध्ये या अशा निवडणुकीमध्ये स्थानिक निवडणुका असतात, थोडे बहुत कुरबुरी होत असतात, परंतु जेव्हा उमेदवारी फायनल होईल, जेव्हा प्रचाराला सुरुवात होईल त्या टायमाला हे सगळे मतभेद किंवा पक्षांतर्गत असलेले वादावाद या सगळ्यावर पडदा पडेल। भाजपा एक स्थानिक सर्वे इथे केलेला आहे, त्याचं असं म्हणणं की भाजपला लोकांनी पसंती दिली आहे, त्यामुळं इतिहास काहीही असला तरी आता आपण मोठे आहोत आणि हे तुम्हाला मान्य करावं लागेल, जागा वाटत नाही। हे कोणत्या महान नेत्याने सांगितलं मला माहित नाही, परंतु असे सर्वे वर अवलंबून राजकारण चालत नसतं। ग्राउंड रियालिटी जी आहे ती रियालिटी पाहावी लागते। उद्या जर मी म्हणलो की आमचं 1 नंबरवर आम्ही आहोत, त्यालाही विरोध होईल का नाही? म्हणून असे हे सर्वे करण्यापेक्षा ग्राउंड लेवलची रियालिटी ही लक्षात घेऊन युती करण्याचं मनोदय हा आमचा सर्वांचा आहे। म्हणून कोणी काही जरी बोललं तरी जेव्हा जागेचं वाटप होईल त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील। तेजस्विनी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उभाटामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतंय। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे, आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे, परंतु एवढं मात्र आता निश्चित झालेलं आहे की आता त्या उभाटामध्ये राहणार नाही। त्यांच्या कुटुंबियावर जो काही घात झालेला आहे